हरिओम. प्रवचन क्रमांक 47. कर्मयोग, अध्याय 3, ओवी 244 ते 248. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 244. हे रजाचे कीर जाहाले, परी तमासी पढियंते भले, तेणे निजपद या दिधले, प्रमाद मोह. हे जरी रजोगुणांनी बद्ध असले तरीही ते तमोगुणाला फार प्रिय आहेत. त्या तमोगुणाने यांना उपभोगांचे प्रमाद आणि मोह यांचे हक्क बहाल केले आहेत. सज्जनांची मैत्री लवकर होत नाही, कारण दोघांनाही ज्ञानाचा, प्रतिष्ठेचा, प्रसिद्धीचा अहंकार असतो. कोण मोठा आणि कोण छोटा हे कसे ठरणार? परंतु दुर्जनांची मैत्री चटकन होते. ते एकमेकांना म्हणतात, आपण एकत्र येऊ आणि लुटालूट करू. रावण आणि कुंभकर्ण एकत्र आले आणि बिभीषण येथून दूर निघून रामाचा सेवक झाला. तसेच येथे आहे. रजोगुणयुक्त काम आणि क्रोध यांना तमोगुणाने आपलेसे केले आहे. त्यामुळे भौतिक उपभोगांसाठी रजोतम गुणयुक्त असलेला चटकन क्रोध करतो आणि आपले काम साध्य करतो. सर्वसामान्य लोक आवाज चढवून दंगा करायला सभ्यपणामुळे संकोचतात, परंतु रजोतम गुणयुक्त असलेल्याला काम आणि क्रोध यासाठी कसलाही विधिनिषेध नसतो. कोठेही जरा उपभोगांची शक्यता दृष्टीपथात आली की ते तेथे मोहजाल पसरवतात, सज्जनांना भुरळ घालतात. प्रसंगी अयोगिक, अनात्म, बेकायदेशीर कृत्य करून यात आपण जणू काही प्रमाद केलाच नाही असा आविर्भाव आणून निर्लज्जपणे समाजात उजळ माथ्याने वावरत असतात. राम राजा झाला तर कौसल्याच्या दासींना महत्त्व येईल, परंतु भरत राजा झाला तर आपल्याला महत्त्व येईल या मोहाने मंथरेने कैकेयीचे कान भरले आणि तिचा क्रोधाग्नी भडकवला. राजा दशरथ कामाच्या आहारी जाऊन कैकेयीच्या पुढे हतबल झाला. यामुळे पुढे जे व्हायचे तेच झाले. असे हे लोभ, क्रोध, काम आपापले कार्य चोख करतात. ओवी क्रमांक 245. हे मृत्यूच्या नगरी, मानिजती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणवनिया. यांना मृत्यूच्या दरबारी चांगला मान सन्मान आहे, कारण हे जीविताशी वैर बाळगून आहेत. काम आणि क्रोध यामुळे श्वासावर विपरीत परिणाम होतो. कामवासनेमुळे ती पूर्ण होईपर्यंत श्वासाची गती बिघडते. हीच गोष्ट क्रोधामुळे होते. क्रोध आला की आरडाओरडा करताना श्वासावर परिणाम होतो, धाप लागते. काम आणि क्रोध यांच्या आहारी गेलेला संपूर्णपणे श्वास घेऊ शकत नाही. अशाला श्वसनाचा आजार होतो. यालाच येथे काम आणि क्रोध जीविताशी वैर बाळगून असतात असे म्हटले आहे. जीवाचे आयुष्य श्वासावर अवलंबून असते. त्यामुळे कामुक आणि क्रोधी हे अल्पायुषी असतात. त्यांचा मृत्यू लवकर होतो. अशा प्रकारे काम आणि क्रोध यमाचे कार्याला पूरक होतात. म्हणून यमाला काम आणि क्रोध प्रिय आहेत असे सांगितले आहे. ओवी क्रमांक 246. जयासी भुकेलिया आमिषा, हे विश्व न पुरेची घासा, कुळवाडियांची या आशा चाळीत असे. जिला भूक लागली की या विश्वाचाही घास अपुरा होतो, ती आशा या सर्व व्यवहारांचा खटाटोप करते. मानव आशेवर जगत असतो. त्याला संपूर्णपणे आनंद वाटेल अशी परिस्थिती त्याच्या आयुष्यात कधीही नसते. त्याला हाव इतकी आहे की एक गोष्ट मिळाल्यावर पुढे आणखी काय काय पाहिजे त्याची यादी त्याच्याकडे अगोदरच तयार असते. एक कपडा घ्यायचा असला तर त्यासाठी बाजारात हजारो प्रकार उपलब्ध असतात. ते सर्वच आकर्षक असतात. त्यातील नाईलाजाने एखादा निवडला जातो आणि त्याचबरोबर उर्वरित कपड्यांपैकी निदान 100 कपडे तरी वापरावेत अशी आशा मनात पिंगा घालते. हीच गोष्ट
भांडी, फर्निचर, पादत्राणे यांसारख्यांपासून अगदी साधी केसांना लावायच्या पिनेसारख्या किरकोळ गोष्टीपर्यंत तुम्ही कोणतीही वस्तू घ्यायला जा, त्या प्रत्येक वस्तूबाबत असेच होत असते. या गोष्टीही भविष्यात मिळतील या आशेवर तो जगत असतो. त्यासाठी रात्रंदिवस मनातल्या मनात झुरत असतो. यासाठी अवास्तव ताकदीच्या बाहेर मेहनत घेत असतो आणि आपले आयुष्य कमी करत असतो. काही वेळा मोहाने अयोग्य कृत्य करायला धजतो. याची 2 कारणे भगवंत श्रींनी सांगितली आहेत. माऊलींनी त्यासाठी पुढील 2 ओव्या सांगितल्या आहेत. ओवी क्रमांक 247. कौतुके कवळिता मुठी, जिये चवदा भुवने थेकुटी, तिये भ्रांती ही धाकुटी, वाल्ही दुल्ही. सहज म्हणून जर मूठ वळवली तर जिला सर्व 14 भुवने अपुरी आहेत, ती भ्रांती या आशेची अतिशय लाडोबा असलेली धाकटी बहीण आहे. मानव आशेवर जगतो कारण खोटा, असत्य कधीही परिपूर्ण होणार नाही असा विश्वास. भ्रांती त्याला सतत दर्शवत असते, अरे काळजी करू नको, आज नाही तर उद्या तुझ्या आशा पूर्ण होतील. थोडी कळ काढ, देवावर विश्वास ठेव, तो कोणालाही निराश करत नाही. अशा प्रकारे भ्रांती मानवाला सतत म्हणजे तो मरेपर्यंत दिलासा देत राहते. ओवी क्रमांक 248. जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कवतिके, तिच्या दासीपणाचे नि बिके, तृष्णा जिये. जी भातुकलीसारख्या खेळाप्रमाणे हे संपूर्ण त्रैलोक्य सहज मटकावते, त्या भ्रांतिरूपी दासीच्या जोरावर तृष्णा जगत असते. माऊली म्हणतात की या भ्रांतीच्या मिथ्या दिलाशावर तृष्णा जगत असते, टिकून असते. मानवाला कितीही काही मिळाले तरी तोपर्यंत आजूबाजूला अनेक नवीन उपभोग निर्माण झालेले असतात. त्यामुळे एक घोट घेऊन होईपर्यंत नवीन उपभोगाची तृष्णा लागलेली असते. म्हणून भ्रांतिरूपी दासीच्या जोरावर तृष्णा जगत असते असे म्हटले आहे. उर्वरित ओव्या पुढील प्रवचनांमध्ये पाहू. हरिओम.